मावळमधील पूल पडल्यानंतर जे आहे ते राज्यभरातील पुरांची परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज मंत्रालयामध्ये बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत। सर, खरं तर पूल दुर्घटना झाल्यानंतर आज तुम्ही बैठक घेतली, काय नेमकं बैठकीत झालं? नाही, खरं म्हणजे पावसाळ्याच्या आधीच आमची बैठक हे झाली होती। त्यावेळेला सुद्धा म्हणजे रस्ते पूल या सगळ्यांचं सर्वेक्षण करून प्रामुख्याने पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, त्याची डागडुजी वगैरे रिपेअर जे असेल ते करून घ्यावेत म्हणून सूचना दिल्या होत्या। हा जो पूल परवाचा झाला तो म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामीण मार्गावरचा आहे, म्हणजे तो PWDच्या ताब्यामध्ये नव्हता किंवा त्याचा मेंटेनन्स हा PWDकडे नव्हता, पण तरी शेवटी आपल्या राज्यातली घटना आहे, त्यामुळं सरकार म्हणून आपली नक्कीच जबाबदारी आहे। आज त्याला धरूनच आम्ही आज परत सूचना दिल्यात की सगळ्या पुलांचं परत स्ट्रक्चरल ऑडिट करावं। जिथं पूल धोकादायक वाटतोय किंवा जिथं हे वाटते की हा पूल पुढच्या पावसामध्ये किंवा आता सध्या पावसाचा जोर पण जास्त आहे तर याच्यामध्ये जिथं तर त्याची वाहतूक बंद करावी पहिलं तर। दुसरं म्हणजे पर्यायी मार्ग काढून द्यावा त्या लोकांना, नाहीतर काय नुसतं आपण बंद केला तर येणार जाणार कुठनं हा परत प्रश्न आहे, त्यामुळे पर्यायी मार्ग काढून द्यावा। त्याचबरोबर थोडं आम्ही त्यांना सूचना केल्यात की कधी कधी काय होतं की आपण वाहतूक वगैरे बंद करतो तरी पुलाचा वापर चालू होतो, म्हणजे थोडं शॉर्टकट असेल हे असेल म्हणून। तर थोडं आम्ही आज सूचना अशा दिल्या की स्थानिक पोलीस स्टेशनला पण कळवावं आणि ग्रामपंचायतीला पण कळवून द्यावं त्या विभागातल्या, किंवा हा पूल धोकादायक आहे किंवा वापरू नये। आणि थोडं वाहतूक बंद करत असताना नुसतं बांबू वगैरे लावून किंवा नुसतं हे लावून करू नये, नाही त्यातनं पण मुलं जातात, टू व्हीलरवाले जातात हे करून, तर थोडं त्याला जसे ते कॉन्क्रीटचे बोल्डर्स वगैरे येतात किंवा थोडं डबर वगैरे टाकून रोडवर हे त्याचा वापर होऊ नये, कारण ही घटना पण घडली तशीच ही झाली। मला वाटते ग्रामपंचायतीनं तिथं हे केलं होतं की बा पूल धोकादायक आहे म्हणून, तरी आता त्याच्यावर लोक जास्त आली आणि नको ती दुर्घटना खरं म्हणजे गेली, त्यात प्राण गमावले लोकांनी, अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। तेव्हा अशा पद्धतीने सूचना दिल्यात आणि एकदा यादी त्यांना सगळ्यांना आमचे CEO होते ऑनलाईन सगळ्यांना सांगितले की तुमच्या इथल्या एक तर सर्व पुलांची यादी रितसर स्ट्रक्चरल त्याचं सगळं रिपोर्ट काय असेल तयार करून इकडं आमच्याकडं मंत्रालयामध्ये पाठवून द्यावी, त्याच्यावरनं दुरुस्त्या वगैरे काय करायच्यात, नवीन कुठले बांधायचे किंवा येणाऱ्या बजेटमध्ये काय करायचं हे आपल्याला तातडीनं ठरवता येईल। साधारणतः किती कालावधीमध्ये सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल? आता आम्ही लगेचच त्यांना सुरुवात करायला सांगितली आहे, कारण बऱ्यापैकी पावसाळ्याच्या आधी केलेलं आहे, म्हणजे त्यांनी पाणी वगैरे केलं। थोडं काय कोकणामध्ये पूल जास्त आहेत, म्हणजे तसं बघितलं तर आकडेवारी आहे किती पूल धोकादायक वगैरे? नाही, अजून तशी आकडेवारी आलेली नाही आहे, फक्त पुणे रिजनमधनंच मला वाटते त्यांनी एक 10 का 18 काहीतरी पूल फक्त, पण त्यांनी अजून कुठले ते दिलं नाही आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं आता तुम्ही कळवले बरोबर आहे, पण कुठल्या जिल्ह्यातले तालुक्यातले वगैरे हे असं तुम्ही नीट डिटेल सगळं कळवा, त्यामुळं ते लवकरच ती माहिती येईल आमच्याकडं। संजय राऊतांनी एक पत्र दाखवलं होतं, त्यामध्ये 80,000 रुपये फक्त पुलाला दाखवले होते, काय वस्तुस्थिती यामध्ये? मला तर पत्राचं हे नाही, पण एक आहे की या जो पूल आत्ता पडला त्याच्यावर एक काम मंजूर होतं आणि ते वेळेत सुरू झालेलं नाही आहे। आता आम्ही थोडी त्याची माहिती सगळी मागवली आहे, सगळं रेकॉर्ड वगैरे मागवलं आहे आणि त्याचं कागदपत्रांची ती स्क्रुटिनी करून नक्की आम्ही त्याच्यावर मुद्दामून जर दिरंगाई वगैरे ह्यात काय झाली असेल तर आम्ही कार्यवाही करू। आता आपण जर दिरंगाई झाली असेल तर कारवाई करू आणि महाराष्ट्रातले सगळे पूल आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिल्याचं शिवेंद्रराजे भोसले म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन कृष्णा खापरे, सराज सोने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।